मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅमचं मनोगत व्यक्त करत असताना शांतनू म्हणतो, माझा मुलगाही असाच गुणी, प्रेमळ आणि माणसं जपणारा आहे. थोडासा रागीट जरी असला तरी नारळासारखा आहे. बाहेरून टणक आणि आतून मऊ. ते माझ्या ओलाव्यामुळे भरलंय. असं मूल माझ्या जवळ हवं, मी त्यावर भरपूर प्रेम करावं असं कोणत्याही आईला वाटतं. कधी कधी काही प्रसंग येतात, त्यामुळे आईला कठोर निर्णय घ्यावे लागतात. आपल्या मुलापासून तिला दूर व्हावं लागतं. आई स्वतःच्या मनाने हा निर्णय घेत नाही. परिस्थितीच तिला तसं करायला लावते. देवकी आणि कृष्णाची जेव्हा ताटातूट झाली, तेव्हा देवकीने देखील तो निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला असणार. मुलाच्या भल्यासाठी कधी कधी असं करावं लागतं. मुलाला त्या वयात कळत नाही, पण मोठं झाल्यावर तो जेव्हा आईचा माणूस म्हणून विचार करेल तेव्हा त्याला कळू शकतं. आई काही कारणाने जरी आपल्या दूर असली तरी मनाने ती कायम आपल्या जवळच असते. आणि हे जेव्हा मुलाला कळतं तेव्हा त्याच्या नात्याला खरा अर्थ येतो. आईचा आशीर्वाद आणि तिच्या सदिच्छा कायम त्या मुलाच्या पाठीशी असतात. त्याने उंच भरारी घ्यावी असंच तिला वाटतं. आईच्या काळजातला एक कोपरा मुलासाठी कायमच रिकामा असतो आणि ती जागा कोणीही आणि कधीही भरून काढू शकत नाही. आदिती सूर्यवंशी म्हणून काय मिळवलं असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर उत्तर द्यायला मला टाईम लागेल. पण आई म्हणून तुम्ही काय मिळवलं हे सांगण्यासाठी मी चटकन सांगेल, शांतनूसारखा मुलगा मिळाला. आयुष्यात त्यासारखं दुसरं समाधान नाही. माझं आयुष्य समृद्ध आहे हे फक्त त्याच्यामुळे. त्याने मला भरभरून प्रेम दिलंय. माझं आयुष्य सार्थकी लावलंय. त्याला जन्म दिल्यामुळेच मी जगातील सगळ्यात भाग्यवान स्त्री समजते. शांतनूला रडणं कंट्रोल होत नसतं आणि खाली बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं. शांतनू पुढे म्हणतो की मी त्याला काय दिलं माहीत नाही, पण मी माझ्या मुलाला काय दिलंय माहीत नाही, पण त्याने मला इतकं प्रेम दिलंय की देणाऱ्याचे हात हजार. एवढी माझी झोळी, अशी माझी अवस्था झाली आहे. माणसाला पुढचा जन्म असतो की माहीत नाही, आणि तो जर मिळाला तर शांतनूची आई म्हणूनच मिळावा, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. आणि असं म्हणून शांतनू थांबतो आणि स्टेजवर ढसाढसा रडायला लागतो. सर्वांच्या डोळ्यातही पाणी असतं. प्रभाकर सर उठतात आणि टाळ्या वाजवतात. त्याचबरोबर पल्लवीही उठते आणि सर्वच उठून टाळ्या वाजवतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. शांतनू आणि आदिती सर्व स्टुडंटला ऑटोग्राफ देत असतात. तेव्हा वैदेही कल्पना मॅडमला म्हणते की मॅम, आत्तापर्यंत वाटत होतं त्यापेक्षाही खूप सुंदर झाला कार्यक्रम आणि खूप मज्जाही आली. तेव्हा कल्पना मॅडम म्हणतात, एका मुलाला त्याच्या आईबद्दल इतकं छान वाटू शकतं हे आज आम्हाला बघायला मिळालं. शांतनू म्हणतो की आम्हा दोघांकडून तुम्हा सर्वांना थँक्स. पल्लवी आदिती मॅमला म्हणते की मॅम, मी तुम्हाला कोमट पाणी देते, तुम्हाला बरं वाटेल. तेवढ्यातच एक शिपाई कर्मचारी येतो आणि मोठ्या काकांना म्हणतो की मोठे साहेब, यावर तुमची सही पाहिजे. तेवढ्यातच एक शिपाई कर्मचारी तिथे येतो. तो मोठ्या काकांना म्हणतो, मोठे साहेब, ही परीक्षेची नोटीस आहे, यावर तुमची सही लागेल. शांतनू साहेबांची पण मी घेतो. मोठी आई मनात विचार करू लागते की या सगळ्या गडबडीत शांतनूची सही घ्यायचं तर राहूनच गेलं. ही एकदम चांगली संधी आहे. सही करून मोठे काका तिथून निघून जातात. मोठी आई शिपाईला म्हणते की काय आहे हे? तेव्हा तो सांगतो की नोटीस आहे. तेव्हा मोठी आई म्हणते की अगं बाई, नोटीस? आणि तेवढ्यातच त्याला फोन येतो, त्यामुळे तो फोन घेण्यामध्ये व्यस्त असतो. त्याला व्यस्त बघून मोठी आई लगेच त्या फाईलमध्ये जे कागदपत्र ठेवते की ज्यावर शांतनूची सही लागत असते. त्याचा फोन झाल्यावर मोठी आई म्हणते की काय करतोयस, काम कर जरा आणि जा शांतनूची सही घे. तेव्हा तो शांतनूची सही घेण्यासाठी तिथे जातो. तो शांतनू जवळ येतो आणि म्हणतो की सर, हे काही पेपर्स आहे, त्यावर तुमची सही हवी आहे. शांतनू त्या पेपर्सवर सह्या देखील करतो. जेव्हा तो शिपाई ती फाईल घेऊन येत असतो तेव्हा मोठी आई मुद्दाम एक बोर्ड त्याच्या अंगावर पाडते. तो बोर्ड अंगावर पडल्यामुळे तो खाली पडतो आणि त्याच्या हातातली फाईलसुद्धा खाली पडते. मोठी आई पटकन बोर्डच्या मागे जाऊन त्या फाईलमधला ते पेपर्स काढते. आजूबाजूचे सर्वजण त्या शिपायाला उठवतात. तेव्हा लगेच मोठी आई येते आणि म्हणते की काय रे, कसली एवढी घाई तुला, आणि अशी फाईल कशी खाली पाडलीस तू? तेव्हा तो म्हणतो, मॅडम माफ करा, चूक झाली माझी. आणि नंतर तो फाईल घेऊन तिथून निघून जातो. मोठ्या आईचं मात्र सह्यांचं काम झालेलं असतं. तर इकडे मोठे काका त्यांच्या केबिनमध्ये आलेले असतात आणि ते खूप चिडचिडही करत असतात.
म्हणतात की सुपर्णा चिडली होती ना, ते बरोबरच होतं तिचं. हा कार्यक्रम मी होऊच द्यायला नव्हता पाहिजे. शांतनूने फक्त या कार्यक्रमात सहभाग घेतला नाहीये, तर अदितीच्या बाबतीत भडाभडा तो बोलत गेला. हा मुलगा आईच्या जवळ जाऊन उपयोग नाहीये. तो जर तिच्या जास्त जवळ गेला तर हे लक्षणं काही बरोबर होणार नाही. त्याचे परिणाम ठीक होणार नाही हे सुपर्णाच्या लक्षात यायला हवं. नाही, आता तर हे रोखायलाच पाहिजे. तेवढ्यातच मोठ्या काकांना एक फोन येतो. फोनवरचं नाव बघून त्यांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं. ते म्हणतात की आत्ता माझी चिंता मिटणार आहे. ते म्हणतात की बोल रे. तेव्हा तो विनायक असतो. विनायक म्हणतो की मी उद्या पुण्यात पोहोचतोय. मोठे काका म्हणतात की अरे वा, हे ऐकण्यासाठी तर माझे कान आतुर झाले होते. आता तुमची सगळी काळजी मिटली. तुमच्या फेवरेट सुनेने डोक्याला ताप दिलाय ना तुमच्या. सांगा आता तिला की बस झाली आता तुझी नाटकं. तुझा वाईट टाईम तर आता सुरू झालाय. असं म्हणून विनायक मोठमोठ्याने हसू लागतो. आणि मोठे काका देखील. मोठे काका म्हणतात की आता येणारे खरी मजा. तर इकडे शांतनू एकटाच बसलेला असतो आणि त्याला दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. जेव्हा तो आदिती मॅमच्या जवळ राहून फोटो काढत असतो तेही क्षण त्याला खूप आठवत असतात. त्यानंतर जेव्हा तो आदिती मॅमचं मनोगत व्यक्त करत असतो तेव्हाचे क्षण देखील त्याला आठवत असतात. आणि हे सगळं आठवून तो खूप रडत असतो. खूप हळवा झालेला असतो. तेवढ्यात पल्लवी तिथे येते. पल्लवी त्याला असं बघते. तिलाही खूप वाईट वाटतं. पल्लवी शांतनूच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि म्हणते, तुमच्या डोक्यात काय चाललंय हे समजतंय मला. शांतनू, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या मनात काय चाललंय ते बोला माझ्याशी शेअर करू शकता तुम्ही. काय झालंय, काय वाटतंय तुम्हाला, मोकळेपणाने बोला माझ्याशी. हे ऐकल्यावर शांतनूला पुन्हा रडू कंट्रोल होत नाही आणि तो पल्लवीला मिठी मारतो. पल्लवी देखील त्याला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. त्या डोळ्यात देखील पाणी असतं. तेव्हा पल्लवी म्हणते की तुम्ही मला काही सांगितलं नाही आणि मला कळणार नाही असंही काही नाही आहे. पण तुम्ही जर काही बोलला नाही तर तुमचं मन नक्कीच मोकळं होणार नाही. काय झालंय, काय वाटतंय तुम्हाला, बोला माझ्याशी, शेअर करा मला. आजपर्यंत कितीतरी गोष्टी तुम्ही तुमच्या मनात ठेवल्यात. त्याचा त्रास तर कायम तुम्हालाच झालाय. आज तुमच्या आयुष्यात तर काहीतरी वेगळंच घडले. खूप आनंदाचे क्षण आले तुमच्या आयुष्यात. माझ्याशी शेअर नाही करणार ते? असं म्हणतात की दुःख वाटल्याने ते कमी होतं आणि आनंद वाटल्याने तो वाढतो. तुम्ही जर तुमच्या मनातलं मला सांगितलं तर मलाही छान वाटेल आणि तुम्हालाही. तेव्हा शांतनू रडत रडतच म्हणतो, असं काही नाही आहे की मला तुझ्यापासून काही लपवायचं आहे. पण मी जे आज फील केलं ते मी कसं एक्सप्रेस करू हेच मला कळत नाही. आजपर्यंत असं कधी फील आलंच नव्हतं मला. खूप मोकळं आणि हलकं वाटतंय मला. आयुष्यात अशी एक मुवमेंट असते ना जेव्हा आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ सापडतो असं वाटतं. अगदी तसं वाटतंय मला. पल्लवी म्हणते की समजू शकते शांतनू, मी होते तिथेच. मी हे सगळं फील केलं आहे आणि मुख्य म्हणजे तो आनंद आणि सगळं काही मला तुमच्या डोळ्यात दिसत होतं. शांतनू म्हणतो की आजपर्यंत मला जे मिळालं नव्हतं ते मिळाल्यासारखं वाटतंय. लहानपणी घरी सर्व असायचे पण मी एकटा असायचो. शाळेतसुद्धा इतर मुलामुलींची आई त्यांना सोडवायला यायची. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. माझी आई माझ्याबरोबर नसायची. घरी येऊनसुद्धा एकटाच रडत बसायचो मी. कुणाशी काही बोलायचं नाही. आपल्या मनात काय चाललंय हे कोणाशी शेअर करू शकत नव्हतो. मित्र यायचे बोलवायला पण त्यांच्याबरोबर खेळायलाही जायचो नाही. मला कायम माझ्याबरोबर हवी असायची ती, माझ्याजवळ. आज हे सगळं मिळाल्यासारखं वाटतंय मला. आणि असं म्हणून तो पल्लवीला पुन्हा एकदा मिठी मारतो आणि खूप रडतो. इकडे आदिती मामल्यासुद्धा दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. शांतनूसोबत घालवलेले क्षण, ते फोटोज आणि शांतनूने व्यक्त केलेलं मनोगत, या सर्व गोष्टी त्या आठवून खूप भावूक झालेल्या असतात. एवढ्यातच प्रभाकर सर आदिती मॅमसाठी कोमट पाणी घेऊन येतात. प्रभाकर सर म्हणतात की आज तू खूप खुश आहेस ना आणि खूप आनंदी आहेस याची कल्पनाही आहे मला. हो ना? पण आदिती मॅमचा आवाज निघत नसतो. प्रभाकर सर म्हणतात की आत्ता बोलू नकोस, तुझ्या घशाला त्रास होतोय ना, फक्त मी बोलणार आणि तू ऐकायचंस. आदिती मॅम तरीही बोलतात आणि म्हणतात की घशाचा त्रास कमी आहे. कॉलेजमध्ये जे काही घडलं त्यामुळे हा त्रास विसरून जायला हवाय. आत्ता माझ्या मनात जी भावना आहे ना त्याला काय नाव द्यावं हेच कळत नाहीये. पण खूप हलकं आणि तृप्त वाटतंय. अगदी एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं.
प्रभाकर सर म्हणतात की मी हे समजू शकतो. तुझ्या त्या तृप्त भावना तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहेत आणि त्या दिसायलाच पाहिजे. तुझ्या मनातल्या भावना आज त्याने सगळ्यांसमोर मांडल्यात. खरंच मी पण खूप खुश होतो. असं तर तू स्वप्नातही विचार केला नसेल ना की असं काही घडेल. आदिती मॅम म्हणतात की एखादं न पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय असं वाटतंय. शांतनू माझ्याजवळ आला, कार्यक्रमात भाग घेतला, माझी बाजू मांडली, माझं मन समजून घेतलं आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे दुर्लक्ष न करता तो माझ्याशी खूप छान वागला. प्रभाकर, मला असं वाटतंय की त्यानं माझा आई म्हणून स्वीकार केलाय. खरंय का रे हे? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की अगदी खरंय. म्हणतीयेस तेच खरंय आणि यापुढेही खूप चांगलं होणार आहे. मला सगळ्यात जास्त आनंद होतोय की तू खुश आहेस. आता सगळं तुझ्या मनासारखं होणार. इतक्या वर्षांची तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. तर इकडे मोठ्या आईने पेपर्सवर शांतनूच्या सह्या मिळवलेल्या असतात आणि ती या आनंदामध्ये गाणं गुणगुणत असते. तिला प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा मोठे काका तिथे येतात आणि म्हणतात, काय सुपर्णा, आज तर एकदम गाणं गुणगुणतीयस तू. एवढा आनंद कसला झालाय तुला? मला तर वाटलं होतं की घरी भूकंपच झाला असेल. सगळी खोली अस्ताव्यस्त झाली असेल, पण सगळं तर जागच्या जागीच आहे. मोठी आई म्हणते की काय माहिती आहे का, हल्ली मी ठरवलंय की काहीही मनावर घ्यायचं नाही, सगळं सोडून द्यायचं. तेव्हा मोठे काका म्हणतात की हे तू बोलतीयस, मला नाही बाबा पटत. इतकी वर्ष छोट्या छोट्या गोष्टीवरून तू घर डोक्यावर घेतलंय. हा कार्यक्रम ठेवलातच का असं म्हणून माझ्यावर आग पाखडत होतीस तू. कार्यक्रमात काय घडलंय हे तुला माहिती आहे तरी सुद्धा तू हे बोलतीयस. मोठी आई ती बॅग कपाटामध्ये ठेवते आणि म्हणते की तुम्ही तर बोलूच नका माझ्याशी. माझा मूड जरा ठीक असला की तुम्हाला ते बघवतच नाही. काहीतरी कारण काढून तुम्ही माझ्यासोबत नुसतं भांडण करत असता. तुम्ही सांगा, तुम्ही मला नक्की काय सांगणार होता? तेव्हा मोठे काका म्हणतात, मी फक्त तुला सांगणार नाहीये, प्रत्यक्षात दाखवणारच आहे. आपण ज्याची एवढी आतुरतेने वाट बघत होतो ना, तो आपला हुकुमाचा इक्का विनायक परत आलाय. ऐकून मोठ्या आईला सुद्धा खूप आनंद होतो. ती म्हणते की अगं बाई खरंच. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, पल्लवी रस्त्यावरून पुढे चाललेली असते आणि तिच्या मागून एक माणूस येत असतो. कदाचित तो विनायक असावा. तो फोन करून सांगतो की टेम्पो काढ. जेव्हा टेम्पो रस्त्यावरून येत असतो तेव्हा तो पल्लवीला पुढे जाऊन ढकलतो. तशी पल्लवी रस्त्यावर पडते आणि तो टेम्पो पल्लवीच्या अगदी जवळ असतो. तर मित्रांनो, पुढे काय होईल हे आपल्याला पुढील भागातच कळेल. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, कालच्या व्हिडिओला खरंच तुम्ही खूप भरभरून साथ दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते आलिश निकम, सीमा ढगे, रमा गायकवाड, वंदना तांबडे, गंगा देशमुख, पूजा कांबळे, तेजस्विनी हुलसूरकर, रमाकांत जाधव, छाया थोरात, राक्षा खंडकर, किशोर मुकादम, चेतना डावरे, तुकाराम शिवगान, निषद वारुक्ते, शर्मिला भंजारी, दिव्यांका जावळे, सविता नाईक, स्वप्ना सावंत, कल्पना भोकरे, मीना वाघ, भाग्यवी राजविंद्र, मुकुंद कुलकर्णी, भार्गवी राजवैद्य, नलिनी आपरे, योगेश घुगे, हर्षल चव्हाण, संतोषी तुपे, सरोजा कुलकर्णी, सोनाली गायकवाड, प्रिया गिलबिले, सुनील कुलकर्णी, किसन बुगडे, पूर्वा शहा, रांता मोहोत, योगेश मेश्रम, नितीन लांडे, हेमंत सावंत, अनुराग पगारे, रत्नमाला रोकडे, रुपेश गोटकर, मंथन जांभळे, निकिता दोशी, विनोद तारमले, पूजा शिंदे, ज्ञानेश्वर आचारी, वनिता सुतार, निकी गुरव, रेश्मा भगत, विनोद चोरवे, सुरेश इंगोले, दर्शना पंचाल, अनिता सोनवणे, उज्ज्वला मेंढे, कमल माने, भाग्यश्री चहारे,